आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी गावात 100 पोलिसांचं पथक दाखल झालंय। पुणे पोलिसांची 100 जणांची तुकडी शिरूरच्या गुनाट गावात दाखल झालेली आहे। थोड्याच वेळात ही शोध मोहीम सुरू होईल असं देखील कळत आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा रात्री मुक्काम जो आहे तो उसाच्या शेतातच झाल्याची माहिती मिळते। बस स्थानकात तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे शिरूर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावात त्याच्या घरी 5 तास थांबला। प्रकरण उघडकीस आल्यानंतर घराजवळील उसाच्या शेतात रात्रीचा मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीचा शोध घेण्याकरता पोलीस गुनाट गावात पोहोचलेत। पुणे पोलिसांकडून ड्रोन आणि श्वान पथकाकडून आरोपीचा ड्रोनच्या माध्यमातून तर शोध घेतला जातो, पण श्वान पथकाकडून देखील आरोपीचा शोध सुरू आहे। मात्र या भागात बिबट्याचं वास्तव्य असल्यानं शोध मोहिमेत अडथळा येतोय। त्यामुळे पोलिसांना देखील याबद्दलच्या सूचना ज्या आहेत त्या देऊन शोध मोहीम करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी आला होता। त्यानंतर हा आरोपी त्याच्या घरात त्यांनी मुक्काम केला। त्यानंतर या आरोपींनी याच भागात ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीचा सकाळपासून कसूनाचा शोध सुरू केला आहे। 2 पोलीस पथकं, ड्रोन पथकं, श्वान पथकाच्या माध्यमातून आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेतला जातोय। मात्र दत्ता गाडे अजून आढळून आलेला नाही। त्यानंतर दत्ता गाडेचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी दाखल झाली आहे। पुणे पोलिसांचे हे 100 जवान या ठिकाणी दाखल झाले असून हे जवान आता थेट ऊसात जाऊन दत्ता गाडे याचा शोध घेणार आहेत। खरं तर आरोपी दत्ता गाडे याच्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी शोध मोहीम हाती घेतली असून सर्व प्रकारच्या उपाययोजना पुणे पोलिसांकडून केलेल्या पाहायला मिळत आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, गुनाट, पुणे। पुणे बलात्कार यानंतरची बातमी अशी की पुण्याच्या खासगी संस्थेने केलेला तुळजाभवानीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल पुरातत्व विभागाने स्वीकारण्यास नकार दिलाय। संचालक तेजस गर्गे यांनी हे मोठं वक्तव्य केलं। खासगी संस्थेच्या अहवालावर देवीचा गाभारा पाडू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पंढरपुरात गंगोत्री इथून आणलेल्या गंगाजलाने विठुरायाला जलाभिषेक करण्यात आला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थान यांच्याकडून गेल्या 300 वर्षांपासून गंगेचं पाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं पंढरपुरात आणलं जातं। यंदाही होळकर संस्थेच्या वतीने आदित्य फत्तेरपूरकर यांनी विठ्ठल मंदिराकडे गंगाजल सुपूर्द केलं। आज राज्यभर कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा होतोय। याच निमित्तानं नाशिकमधील शिरवा